नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 87. तर पुढे सात्विक आहारामुळे जणू शरीराचे सुदैवच उगवल्यासारखे होते. सात्विक आहारामुळे जणू शरीराचे सुदैवच उगवल्यासारखे होते. अर्जुना, या आहारामुळेच देहाची व आनंदाची मैत्री होते आणि ती सदैव टिकते. देहाच्या दैनंदिन व्यवहारात जणू आनंदच आकाराला येत असतो. हा सात्विक आहार देहाला अंतर्बाह्य कल्याणकारी असा असतो. आता रजोगुणी माणसाची प्रीती ज्या प्रकारच्या अन्नरसावर असते त्याचे वर्णन पण ऐकून घे. त्याला आवडणाऱ्या खाद्यवस्तू कालकुटापेक्षाही कडू असून चुन्यापेक्षाही दाहक आणि आंबट असतात. कणकेच्या गोळ्यात तितकेच मीठ आणि तितकीच इतर व्यंजनेची सामुग्री टाकून केलेले खाद्यपदार्थ याला फार म्हणजे फारच आवडतात. राजस माणूस कढत तर इतके खातो की जणू अग्नीच तोंडात घालीत आहे की काय असे इतरांना वाटावे. तो इतके उष्ण पदार्थ खायला मागतो की त्या पदार्थाच्या निघणाऱ्या वाफेने दिव्याची वात सुद्धा पेटेल. प्रत्यक्ष शस्त्राची आघात न होताही जखमी झाल्यासारखी एखाद्या वेळी अंगाची लाही लाही होईल इतके हा तिखट खातो. आणि एका भांड्यातील पाण्याने तहान भागणार नाही म्हणून जल पूर्ण तुडुंब भरलेली विहीर गाठून तिच्यात उतरून तो वाटेल तितके पाणी पितो. आत बाहेर ज्यात सार नाही असले राखेसारखे कोरडे पदार्थ याला फारच आवडतात. किंबहुना जिभेला दंश करील असाच आहार त्याला आवडतो. तो खातो तो पदार्थ इतका कडक असतो की दात तुटल्यासारखे होतात नव्हे तुटतात. चुरमुरे त्याला मोहरीची तिखट फोडणी जी तोंडात घातल्यावर नाकातोंडात धूर गेल्यासारखे वाटून ठसका लागेल असं काही झालं तर याला ते फार आवडते. अग्नीची दाहकता कमी पडेल असली तिखट रायती लोणची वगैरे वगैरे या माणसाला प्राणापेक्षाही प्रिय असतात. जिभेला कधीही समाधान न वाटल्यामुळे त्याचे तोंड जणू वेड लागल्यासारखे सारखे चाळवा करतच राहते. खरे म्हणजे खाद्यपदार्थाच्या रूपाने हा प्रत्यक्ष विस्तवच पोटात ढकलत असतो, खात असतो. अशा अन्न सेवनाने घशाला कोरड पडली म्हणजे पाण्याचे भांडे जे तो तोंडाला लावतो ते पूर्ण समाधान झाल्याशिवाय सोडतच नाही. अति खाल्ल्याने जमिनीवर किंवा पलंगावर सारखा लोळत पडलेला असतो. त्याने खाल्लेल्या या अन्नाला आहार तरी कसे म्हणायचे? तो आहार म्हणजे पोटात व्याधी रूपाने निजलेले जे साप असतात त्यांना जागे करण्याकरता पोटात ढकललेल्या वस्तू होत. या अन्नाने पोटातील सर्व व्याधी जणू एकमेकांना जागे करून एकदमच उठतात व राजस आहार घेणाऱ्याला केवळ दुःखरूप असे फळ देतात. अर्जुना, अशा प्रकारे राजस आहार आणि त्याचे परिणाम याचे अगदी विपुल व उघड वर्णन मी आता केले. आता तमोगुणी माणसाचा जो आहार असतो तो पण त्यांना का आवडतो ते पण सांगतो. तो ऐकून कदाचित तुला किळस येईल, पण तसे काही होऊ देऊ नको. धैर्याने ऐक. तामस माणसाला म्हशीचे जसे ताजे ताजे किंवा नासलेले यातील काहीच अंतर कळत नाही. तामस माणसाला म्हशीला म्हणजे म्हैस जेव्हा खायला बसते त्यावेळेला तामस माणसाला म्हशीला जसे ताजे आणि नासलेले यातील काहीच अंतर कळत नाही तसे कुजलेले आणि उष्टे अन्न खाताना या तामस माणसाला त्यात काही आपले अकल्याण करणारे आहे हा साधा विचार सुद्धा त्याच्या मनात येत नाही. शिजलेले अन्न तामसी मनुष्य 2 प्रहर लोटल्यानंतर
किंवा दुसऱ्या दिवशीही खातो. अर्धे कच्चे शिजलेले, निशेष करपलेले, रसहीन बनलेले असे त्याला जर काही असले तर ते फार आवडते आणि तो ते आवडीने खातो. वाघ जसा मारून आणलेल्या जनावरांच्या मांसाला घाण सुटेपर्यंत शिवत नाही आणि जेव्हा घाण चांगली येईल असे त्याला वाटते त्यावर तो त्यावेळी तुटून पडतो. तसे तामसी माणसाला यदा कदाचित चांगले अन्न प्राप्त झाले तरी पण तो शिळे पाके करून आणि त्या अन्नाला घाण येईपर्यंत तो ते अन्न खातच नाही. फक्त घाण केव्हा येईल याची वाट पाहत बसतो. अन्न कितीही दिवसाचे शिळे असो, अगदी निरस कोरडे असो, आंबलेले असो, तसले अन्न खाताना लहान मूल जसे तोंडात घास नीट न घालता सांडते त्याप्रमाणे बकाबका तो खातो व शिवाय आपण आणि आपली बायको असे एकाच ताटात अर्धे अर्धे करून किंवा दोघांचेही एकच भाग करून तो जेवतो. असला किळसवाणा प्रकार केला तरच याला तृप्ती होते, याला पोटभर जेवल्यासारखे वाटते आणि हा त्यातच आनंदी होतो. लहान मुलांनी चिवडलेले अन्न हा उरू नये म्हणून तात्काळ खातो. लहान मुलांनी चिवडलेले अन्न उरू नये म्हणून हा तात्काळ खातो. अशा प्रकारे जेवताना हा मनातल्या मनात अपेय, मदिरा, अभक्ष्य इत्यादी पदार्थाचे चिंतन करत असतो. हा पोटात यातनाच भरत असतो असे तू समज. शिरच्छेद केला असता काय होते किंवा अग्नीत शिरले असता काय होते हे जाणून घ्यायचे असेल तर एकदा हा तामस आहार घेणेच पुरेसे आहे. आता यानंतर आहाराप्रमाणे यज्ञही 3 प्रकारचा आहे, तो पण ऐकून घे. प्रथम सात्विक यज्ञाचा आचरण मार्ग तो ऐक. अरे प्रतिरतेचा मनोधर्म एका प्रियोत्तमा वाचून दुसऱ्या पुरुषाविषयी तिला कामवासना धारण करू देत नाही किंवा सिंधूला गाठल्यानंतर गंगा तेथून अन्यत्र जाण्याचे मुळीच नाव घेत नाही. आत्मस्वरूपाचा अनुभव आला की ज्ञान मौन पडते, वेद मौनावतात. त्याप्रमाणे जे कोणी आत्मप्राप्तिरूप स्वहित साधण्याकडे संपूर्ण चित्तवृत्ती लावून अहंकार उरू देत नाही तेच खरे होत. पाणी झाडांच्या मुळाशी पोहोचले की तेथून मागे फिरत नाही, ते झाडांच्या सर्व अंगात जिरून जाते. त्याप्रमाणे सात्विक यज्ञाचरण संपूर्णपणे निरीच्छ अशा प्रकारचे असते. तेथे फक्त स्वधर्मच्या आचरण हीच एक इच्छा असते. ज्याप्रमाणे आरशाच्या योगाने आपण आपल्याला डोळ्यांनी पाहावे किंवा हातात वरील रत्न दिव्याच्या प्रकाशात नीट निरखावे किंवा सूर्योदय होताच प्रवासाचा मार्ग नीट दिसू लागावा, त्याप्रमाणे वेद मंत्राच्या योग्य ज्ञानाच्या उजेडात हा सात्विक यज्ञ सिद्ध केला जातो. यज्ञकुंडाची, मांडवाची, वेदीची आणि इतर सर्व उपकरण सामुग्रीची रचना अशी असते की जणू प्रत्यक्ष वेद नियमांनी स्वतः येऊन आपणच ती केली असावी असे वाटावे. योग्य अलंकार योग्य त्या अवयवावर ज्याप्रमाणे धारण केलेले असावेत त्याप्रमाणे यज्ञासाठी लागणारी सामुग्री यथा योग्य ठिकाणी ठेवली असते. अधिक न बोलता एवढेच सांगतो की प्रत्यक्ष यज्ञ विज्ञास तेथे यज्ञपूर्तीच्या निमित्ताने यथोचित साधन संभार घेऊन स्वतःच आली असावी की काय असे वाटते. अशा प्रकारे यज्ञ कर्तृत्वाचा कोणताही मोठेपणाचा भाव मनात न आणता हा सात्विक यज्ञ संपन्न केला जातो. वेधशाळेत मिळालेले यज्ञाचरणाचे सर्व ज्ञान तेथे असे आचरणात आणले जाते की तो यज्ञ पूर्णतः सफल होईल. अरे तुळशीच्या झाडाला पाणी घालताना तिची फळे, फुले, छाया यांचा लाभाचा उद्देश कोणाच्या मनात असतो का? तरी पण तुळशीच्या झाडाचा उत्तम प्रतिपाळ केला जातो. प्रतिपाळ तरी पाटाचा झाडा की जे तुळशीचा परी फळा फुला छायेचा आश्रय नाही. प्रतिपाळ तरी पाटाचा
झाडी की जे तुळशीचा परी फळा फुला छायेचा आश्रय नाही, अशा विवेक बुद्धीने पूर्ण केलेला यज्ञ हा सात्विक यज्ञ होय. यामध्ये फळाची यत्किंचितही इच्छा नसते. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, फळाकडे लक्ष ठेवून आणि लोकात प्रतिष्ठा मिळवण्याकरता जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ होय असे जाण. एखादा माणूस एखाद्या राजाला आपल्या घरी श्राद्धाला जेवायला बोलवतो तर त्याचा उद्देश असा असतो की राजाच्या घरी येण्यात पुष्कळ फायदा आहे, लोक ओळखतात आणि सर्व जगात कीर्ती होते. त्याप्रमाणे विशिष्ट उद्देश मनात ठेवूनच हा राजस यज्ञ केला जातो आणि शास्त्रविधी, अन्नज्ञान, वैदिक मंत्र, शास्त्रोक्त दक्षिणा आणि श्रद्धा या वाचून तो हा यज्ञ असतो. अशा यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. ज्याप्रमाणे पशुपक्ष्यांच्या विवाहात केवळ काम वासने वाचून दुसरा जोशी नसतो, त्याप्रमाणे तामस यज्ञाचे मूळ कारण आहे आग्रह आणि हट्टाची भावना. हेच याचे मुख्य लक्षण आहे. वारा कोणत्या रस्त्याने जावा व कोणत्या रस्त्याने जाऊ नये असे केव्हा करायला लागेल, किंवा मृत्यू कोणाला मुहूर्त वर जाऊ असा मुहूर्त शोधू लागेल, किंवा अग्नीस कशात जाळू आणि कशात नाही जाळू असा विचार करावा लागेल, तरच करत असेल तरच तामस माणूस नियम पाळून यज्ञ करतो असे म्हणता येईल. अर्जुना, ओझे वाहणाऱ्या बैलामधील हा तामस यज्ञ करणारा माणूस म्हणजे श्रेष्ठ बैल होय. त्याचे सर्व श्रम वाया जातात. येथे वेद नियमांच्या पालनाची इच्छा नसते. या मूर्खांना मंत्र वगैरे येतच नाहीत, पण यज्ञ आहुतीसाठी लागणारे अन्नादिक पदार्थ इतके अल्प असतात की ते माशीच्या तोंडालाही कमी पडतात. किंवा अमुक अन्नाला तोंड लावू नये हा साधा विवेक माशांना नसतो. त्याप्रमाणे या तामस यज्ञात कोणताच वैदिक विधीचा निर्बंध नसतो. अरे, ब्राह्मणाशी यांचे जागृत वैर असते, तो त्यांना दक्षिणे वगैरे काय देणार? अंगणात वाऱ्याच्या झोतात धान्य दळीत असताना जे पीठ वाऱ्याने उडून जाते ते जसे फुकट जाते, तसे यांचे यज्ञ हे श्रद्धा शून्य असल्यामुळे त्यांचे सर्व यज्ञ कर्म हे त्या वाऱ्याच्या झोतात उडून गेलेल्या पीठासारखे व्यर्थ होय. निपुत्रिकाच्या मृत्यूनंतर त्याचे घर इतर लोक मात्र हौसेने लुटून नेतात. तसा यांना फायदा घ्यायचा असेल ते अशा यज्ञाचा फायदा घेऊन जातात. यज्ञ कर्माचा असा जो नुसता वरवरचा आकार मानला जातो त्याचेच नाव तामस यज्ञ असे होय. एकच गंगेचे पाणी भिन्न भिन्न वर्णाच्या लोकांनी नेले म्हणजे त्या एकाचे अशुद्ध मानले जाते आणि दुसऱ्याचे अगदी पूर्ण शुद्ध मानले जाते. त्याप्रमाणे तप सुद्धा त्रिगुणामुळे त्रिविध रूप होते. एक तप उद्धार करते व दुसरे पापाचा भागीदार करते. हे सुबुद्धी अर्जुना, तप 3 प्रकारचे कसे होते ते पण आता ऐकून घे. तपाचे 3 प्रकार असतात, शारीर, मानस आणि शाब्द असे. प्रथम शारीर तप ते काय ते ऐक. हर किंवा हरी यापैकी आपल्याला जी देवता प्रिय असेल व देवालयाची यात्रा करण्याची आठोपहर आपल्या चरणांना कष्टवीत असते, देवळाचे अंगण झाडणे, पूजा करण्यासाठी लागणारी उपचार सामुग्री जमा करणे आणि ती पुरवणे या अशा सांगितल्या गेलेल्या सेवा कार्याची हात नेहमी सुशोभित ठेवणे आणि शिवलिंग व विष्णुमूर्ती नजरेत पडताच अगदी मनापासून आनंदाने साष्टांग, एखाद्या वेळी काळी जमिनीवर एकदम पडावी तसा साष्टांग नमस्कार करणे अशांना खूप आवडते. ज्ञान, इंद्रियजन्य इत्यादी गुणांनी जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतील अशा तपस्वी जनांची सेवा करणे, किंवा ज्यांना प्रवासाचे क्षीण झाले असतील किंवा इतर काही अडचणीमुळे कोणाला काही त्रास होत असेल तर त्यांना सुखावण्याचा प्रयत्न करणे, अथवा सर्व तीर्थातील श्रेष्ठतम अशा तीर्थस्थानी असलेल्या मात्या पित्याचे शरीराचे लोण उतरवून सेवा करणे,
आणि गुरुची सेवा करणे इत्यादी गोष्टी या शारीर तपात मोडतात. परब्रह्म परमात्मा अणुरेणूत व्यापक आहे असे समजून कोणताही जीव दृष्टीस पडताच त्यातील केवळ परमात्माकडे यांचे लक्ष जाऊन त्या ठिकाणी तो सदैव नतमस्तक राहतो. जन्म झाला त्यावेळीच काय तो याला स्त्री देहाचा स्पर्श होतो. पुढे आयुष्यभर याला स्त्रीच्या बोटालाही हात लावायची इच्छा नसते. पदार्थ मात्रात जीव आहे असे समजून हा गवतालाही हिसका लावून उपटत नाही. त्याला दुःख होईल म्हणून त्याला स्पर्श पण करत नाही. मग तोडणे कापणे इत्यादी तर दूरच राहिले. हे सर्व तप शरीराच्या आश्रयाने राहते म्हणून याला शारीर तप म्हणतात. आता वाचिक तप काय ते पण ऐकल्याबरोबर खिन्नता उत्पन्न न करणारे, सत्यप्रिय व हितकारक असे बोलणे, आपल्याला दररोज पाठ करण्यास दिलेली स्तोत्रे आणि ग्रंथे यांचा अभ्यास करणे याला वाचिक तप म्हणतात. ज्याप्रमाणे पारसमणी लोखंडाच्या ठिकाणी असलेल्या हीन व घाण वस्तू सहित सर्वांचे एकदम सोने करून टाकतो, त्याप्रमाणे कोणालाही न दुखवता व जवळ असलेल्या प्रत्येकाला सुखावणारे असे याचे बोलणे असते. यालाच वाचिक तप असे म्हणतात. झाडाकडे लावलेले पाणी जाता जाता भोवतालच्या गवतांनाही जिवंत आणि हिरवेगार ठेवते. त्याप्रमाणे कोणीही ऐकले तरी याचे बोलणे हे कुठल्याही माणसाला हितकर आणि कल्याणकारी वाटते. सुदैवाने अमृतवाहिनी सुंदर नदी वाटेत लागली तर आणि तिचे स्नान घडले तर ती पापाचा ताप तर दूर करतेस, पण तिचे पाणी पण मधुर असते आणि शिवाय ते अमृतही देते. तसे ऐकणाऱ्याचे अज्ञान दूर होईल, त्याच्या अनादि स्थितीचे रहस्य त्याला प्राप्त होईल आणि कितीही ऐकले तरी जसा अमृताचा वीट येत नाही तसा जे बोलण्याचा किंवा ऐकण्याचा कोणताही कंटाळा करत नाही असे बोलणे म्हणजे वाचिक तप होय. याचे मुख म्हणजे जणू वेदशाळाच. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद तिन्ही वेद याला कंठस्थ असतात, पाठ असतात. ईश्वराचे नाव नेहमी याच्या मुखात असते. या सर्वांना वाचाजन्य तप म्हणतात. आता मानसिक तप ते पण ऐक. राग द्वेष रहित मन होणे, मनात सर्व लोकांच्या हिताची इच्छा असणे, टोचून न बोलणे, इंद्रिय आणि त्याच्याविषयी याकडे मन न जाणे, त्याचे चिंतन न करणे व निष्कपट बुद्धी असणे याला मानसिक तप म्हणतात. एखादे सरोवर जलपूर्ण असून तरंगरहित असावे, आकाश मेघशून्य असावे, चंदनाच्या वनाचा सर्पांनी त्याग केलेला असावा, चंद्राला कलेचा चढ उतार नसावा, राजाला मानसिक चिंता नसावी, क्षीरसागरात मंदारचल नसावा, म्हणजे तेवढाही क्षीरसमुद्राचा भाग क्षीरसागराप्रमाणे कमी नसावा. संपूर्ण विकल्प जाळ मनाला सोडून गेले असता मन जे केवळ स्वरूपभूत होऊन राहते, त्याप्रमाणे याचे हे आत्मस्वरूपी राहणे असे असते की सूर्य नसताना प्रकाशाचे असणे, पाणीपणा नसणारा पाणी असणे, काहीच नसणाऱ्या रूपामध्ये आकाशाचे असणे होय. त्याचप्रमाणे मनाने आपले स्वाभाविक चांचल्य विसरून आपल्या मूळ स्वकडे पाहणे व मोती व कमळ ही जशी आपल्यास त्या आंतरिक गुणधर्मांनी उदाहरणार्थ तेज व पराग सुगंध यांनी आनंदित असतात, तसे आनंदित राहणे हा याचा स्वभाव असतो. कलंकाचा त्याग करून आश्चर्यकारकपणे या स्थितीत मन मग असे स्वच्छ होऊन स्थिर असणे, जणू पौर्णिमेचा चंद्र आपल्या कलंका वाचून नवल पूर्णतेने आनंदात असावा. त्याप्रमाणे मनाच्या त्या स्वच्छ स्थिर अवस्थेमध्ये जेथे वैराग्याचे तप अथवा स्वच्छ वा पवित्र चिंतनही निघून गेले जाते, तेथे त्या मनात इतर वृत्तीची पेरणी कशी काय होणार? जशी भांडी आपल्या अंगच्या थंडीने कधीच थरथर कापत नाहीत, जशी थंडी आपल्या अंगच्या थंडीने कधीच थरथर कापत नाही, त्याप्रमाणे मन आपल्याच खऱ्या ब्रह्मस्वरूपाला जाणून
आपल्या संकल्प विकल्प स्वभावाचा त्याग करतात. हिवली जैसी अंगिके हिवो नेदी, तेव्हा कलंकापासून मुक्त असणारे व आकाशात न चालणारे चंद्रबिंब नित्य व परिपूर्ण होते. तसे मन हे शुद्ध ब्रह्मभावामुळे शृंगारित होते. वैराग्याचा ओरखडा बुजून जातो. मनाची धाव व अस्वस्थता नाहीशी होऊन मन केवळ एक ब्रह्मबोधाची भूमिका घेऊनच वावरते. शास्त्राचा विचार करण्याकरता ज्या वाणीचा व्यापार असतो त्या वाणीरूप सूत्राला तो हाती धरत नाही, म्हणजे मौन होऊन राहतो. मग आत्मप्राप्तीच्या लोभात अडकल्यामुळे स्वतःचे मनपणही विसरल्या जाते. पहा, मीठ पाण्याशी संलग्न झाले की त्याचे लवण पण उरत नाही. ज्यातून ते निघाले त्याच्याशी ते तद्रूप होते. म्हणजे मिठाने आपल्या मूळ पाणीरूप स्वभावास स्पर्श केला असता जसे ते पाणीरूप होऊन जाते, त्याप्रमाणे आपल्या अधिष्ठानभूत मूळ स्वरूपाचा लाभ झाला असता ते मन पूर्वीप्रमाणे आपले संकल्प विकल्प धरणे विसरून जाते. अशा स्थितीत ज्या भावामुळे इंद्रिय मार्गाने धावणारे मन विषयाच्या ज्या गावात जाते तो भाव उठण्यास तेथे अवसरच मिळत नाही. म्हणजेच विषय वस्तूचा समूह जमवण्यासाठी इंद्रियाच्या साधनांची जी धावाधाव असते ती आता जिब्बात बंद होते. ज्याप्रमाणे तळहातावर केस हे स्वभावताच नसतात, त्याप्रमाणे अशा मनाच्या ठिकाणी साहजिकच संकल्प विकल्प रहित अशी स्थिती असते. म्हणजे त्या शुद्ध व स्वच्छ मनात सर्वच भावाविषयी अगदी शून्यत्व आलेले असते. अर्जुना, फार काय सांगू. जेव्हा मनाला अशी दशा प्राप्त होते तेव्हा ते मनच मानसिक तप या नावाला प्राप्त होते. हे अतिशय महत्वाचं आहे. अर्जुना, फार काय सांगू. जेव्हा मनाला अशी दशा प्राप्त होते तेव्हा ते मनच मानसिक तप या नावाला प्राप्त होते. असे तेजस्वी मानस प्रत्यक्ष मानसिक तपच आहे. याप्रमाणे एक सामान्य तप काया वाचा मनामुळे 3 प्रकारचे कसे होते ते मी तुला आता ऐकवले. आता त्रिगुणामुळे हे 3 प्रकार प्रत्येक 3 प्रकारचे कसे आहेत हे तू आपल्या प्रज्ञेला बलवान करून ऐक. नमस्कार.